कार्यक्रमाचे प्रमुख गौतम पाटील यांना प्रथम मी धन्यवाद देतो की ॲडव्होकेट दत्ता पाटील यांची 98वी जयंती त्यांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि त्याने एक चांगला विषय या जयंती निमित्त केला। नाही तर आताचं राजकारण असं आहे की या जयंती निमित्त क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या असत्या, कबड्डीचे मॅचेस भरवल्या असत्या आणि मूळ विषयापासून लोकांना प्रवृत्त केलं असतं। मी निलेश पाटील आणि रोशद पाटील यांना धन्यवाद देईन की मी त्यांचे विचार ऐकले। कमी जर अगोदर बोललो असतो तर तुमचे विचार मला ऐकायला मिळाले नसते। आणि माझं शिक्षण FY पर्यंत झालंय पण मी ज्या वेळेला शाळेत होतो तेव्हा आताची सिस्टीम नव्हती। मी आता जेवढा हुशार आहे तेवढा शाळेत असताना नव्हतो, हे पण सांग। मुलांनो लक्षात घ्या, ज्या वेळेला मी पूर्वी पोलिसांना घाबरायचो पण आता CA ला घाबरायला लागते। म्हणजे माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत, त्याच्यामुळे मला ED नाही ना CD नाही। लक्षात आलं काय? त्याच्यामुळे मी कबड्डी स्पर्धा भरू शकत नाही, क्रिकेटच्या मॅचेस लाईव्ह करू शकत नाही, कारण मी एक लोकप्रतिनिधी आहे। माझ्या प्रत्येक गोष्टीवरती विरोधकांचं लक्ष असतं। माझ्या गाडीला ऍक्सिडेंट झाला तरी ती बातमी होते, दुसऱ्या आमदाराच्या गाडीला अपघात झाला ती पण बातमी होते। म्हणजे गाडी ठोकली कोणी ती बातमी कोणाची, असं राजकारण आहे। मुलांना समजलं पाहिजे। आणि आयोजकांना पण मी सांगतो, शिवराज प्रतिष्ठान याला मी धन्यवाद देईन की जे काम राजकीय पक्षांनी करायला पाहिजे ते काम तुम्ही करता, त्याबद्दल तुम्हाला मी सलाम करतो। माझी तुमच्याकडे मागणी आहे की तुम्ही GSTचं पण साहेब शिबिर घ्या। गौतम पाटील GST कसं युटिलाइज करायची हे तरुण लोकांना माहिती नाही, त्याच्यासाठी तुम्ही चर्चासत्र आयोजन करा। आणि खऱ्या अर्थाने यांनी सांगितलं भारतीय ही बाजारपेठ आहे। वकील साहेब जे काम करतात त्यांच्या दोन GST वसूल केली जाते। सिमेंट आपण खरेदी करतो तेव्हा GST असते, पर ते बिल जोडलं ज्याच्या नावाने काम असतो तो पण 18% कापतो आणि सिमेंट वाला पण GST घेतो। टायरला मला वाटतं 28% GST आहे। तर माझी तुम्हाला विनंती आहे, शिक्षणाबरोबर ते पण ऍड करा, कारण आर्थिक शोषण त्याच्यामध्ये होते। मी मूळ विषयावर येतो। ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं। इंग्रजांनी केवळ ठराविक शहरापुरतं शिक्षण आणि मर्यादित केलं होतं। जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा महात्मा गांधी यांनी सांगितलं की खेड्याकडे चला, पण सगळे लोक शहराकडे गेली। आज शहरं मोठी झाली। आज तुम्ही कामोठ्याला राहता काय नवी मुंबईला राहता? सगळा महाराष्ट्र नवी मुंबईमध्ये आला, सगळा महाराष्ट्र। आमच्या पनवेल मध्ये सगळा महाराष्ट्र आलाय। एकही तालुका नाही, एकही गाव असं नाही की ते पनवेल मध्ये कामोठ्यामध्ये किंवा ज्या शाळा ओस पडतात याचं मूळ कारण आहे की आपला गाव, लोक गावाकडे जात नाही। मी साहेब कार्यकर्ता आहे, मी टेस्ट मॅच खेळलेला खेळाडू आहे। तुम्हाला अजून मॅच खेळायची आहे, तुम्हाला नगरसेवक व्हायला लागेल, तिला नगरसेवक व्हायला लागेल। जोपर्यंत भाषण करून फुले शाहू आंबेडकर यांनी गरिबांपर्यंत शिक्षण पोहोचवलं पाहिजे, पण हे डावे विचारसरणाची लोक फक्त भाषण करतात, लोक त्यांचे ऐकतात आणि मत मोदीला देतात। 72 रोगावरती एकच उपाय, 2024 ला परिवर्तन करायला पाहिजे। आज आमदार कोण होतो?
ज्याच्याजवळ पैसे आहेत तो आमदार होतो. माझ्या विद्यार्थ्यांना विनंती आहे, माहितीचा कायदा पास आहे, मी आमदार होतो. मी या शिक्षण विनोद तावडे हे शिक्षण मंत्री होते. तुम्ही माहिती घेऊ शकता, माहिती घ्या, तुम्हाला उपलब्ध होईल. तेव्हा हे विधेयक आलं खाजगीकरणाचं. मुंबई महापालिकेतल्या पालिकेच्या शाळा बंद करायच्या आणि खाजगीकरण करायचं. 288 आमदारांमध्ये मी एकट्याने विरोध केला. मला तावडे साहेब बोलले, अरे पंडित साहेब तू कशाला बोलतो? साहेब माझ्या वडिलांनी बोलासाठी ते पाठवलंय. मी त्यांना सांगितलं जे तुम्ही सांगितलं, मी शॉर्टकट मध्ये सांगतो कारण बराच वेळ झालाय, की साहेब सगळेच मुंबईमध्ये श्रीमंत नाही तो. घरकाम करणारी बाई कशी खाजगी शाळेमध्ये ऍडमिशन घेईल? माझी ड्रायव्हरची मुलगी कशी ऍडमिशन घेईल? म्हणजे गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवायचा कायदा आहे, त्याला माझा विरोध आहे. एक लक्षात घ्या, देश स्वतंत्र झाला गौतम पाटील तेव्हा भिकारी देशाचा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. त्यावेळेला जीएसटी नव्हती, त्यावेळेला फक्त 3% लोक टॅक्स भरत होती. पण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी विद्यापीठ निर्माण केली, कॉलेजेस निर्माण केले आणि शाळेत शिक्षक ठेवले. शाळेत शिक्षक ठेवले. मुलांना ऐका, तुम्हाला विषय समजला पाहिजे. नाही तर तुम्ही बोलता कोण 5 लाख लावते, कोण 6 लाख लावते, त्याच्याकडे लक्ष असते, शिक्षणाकडे लक्ष नाही. मला प्रश्न पडला, साहेब मी सरपंच होतो, मी जिल्हा परिषद मेंबर होतो, मी जिल्हा परिषदला विरोधी पक्ष नेता होतो, मी जिल्हा परिषदेचा शिक्षण सभापती होतो. शिक्षण म्हणजे काय हे मला माहिती आहे. मुलांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम सर्वसामान्य लोकांना मताचा अधिकार दिला. माझे आजोबा 1951 साली गौतम पाटील 100 मतांनी पडले. 42 का काय. त्यावेळेला फक्त ज्याच्याकडे जमीन आहे त्यांनाच अधिकार होता, मतदारांना अधिकार नव्हता. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा कायदा पास केला, कोरडे मॅडम, तेव्हा कृपलानी काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते बोलले, बाबासाहेब तुम्हाला काय एवढा आनंद झाला? त्यांनी सांगितलं, पूर्वी राजाचा जन्म राणीच्या पोटातून व्हायचा, पण आता राजाचा जन्म हा मतदारांनी ठरवलेल्या लोकात होणार आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, मान्यवर व्यासपीठाला केवळ प्रवचन सांगून उपयोग नाही, त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. मला प्रश्न पडतो, आता प्रचार माध्यम वेगळी झालेली आहेत, इलेक्शनचं सगळी गणित बदललेली आहेत, जे ज्या खुर्चीत पाहिजेत ते न बसता ते खालीच आहेत. ही वेगळी समाज व्यवस्था झालेली आहे. सर मी स्वतः शिक्षण सभापती होतो. माझ्या या हाताने हजारो लोकांना मी नोकऱ्या दिल्या. 2014 पासून या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे. देशात एकही शिक्षकांची भरती झालेली नाही. मुलांना लक्षात घ्या, एकही शिक्षकांची भरती झाली नाही. ती कोरडे मॅडम बोलली की डेली विजेस वरती शिक्षक नेमण्याची प्रक्रिया चालू आहे. साहेब मी सगळ्या जगात फिरलोय. मी मॉरिशसला गेलो, मी जर्मनीला गेलो, मी मॉस्कोला गेलो. सगळ्या देशामध्ये मातृभाषेला प्राधान्य. फ्रेंच वाले फ्रेंच मध्ये शिकतात, जर्मन वाले जर्मन मध्ये शिकतात, ते इंग्लिश बोलतात पण ते मातृभाषेमध्ये शिक्षण देतात. आज भारतामध्ये 272 भाषा आहेत आणि मी मराठी शाळेत शिकलो. मला एकच मराठी, ते पण शिक्षक त्यावेळेला नव्हते. मग आम्ही कशी स्पर्धा करणार साहेब 10वीत?
पास झाल्यानंतर इंग्लिश मिडियमच्या अलिबागच्या विद्यार्थ्यांबरोबर ग्रामीण भागातले विद्यार्थी कसा काही स्पर्धा करत. तर माझी मागणी आहे या परिषदेच्या मार्फत की राज्य सरकारने कमीत कमी 7-8 भाषा शिकवल्या पाहिजेत. त्या पहिलीपासून शिकवल्या पाहिजेत. माझ्या राजानं आज जर मद्रासचा माणूस आला तर त्याला हिंदी बोलता येते, तामिळ बोलता येते, मद्रासी बोलता येते, गुजराती असेल त्याला 10 भाषा बोलता येतात. आता तुला किती भाषा बोलता येतात मला माहिती नाही. तू आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे. तर ही मागणी तुमच्यामध्ये ऍड करा. कारण शिवप्रतिष्ठान आहे. पूर्वी शिक्षण आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा पुस्तकं नव्हती, हा लॅपटॉप नव्हता, फोन नव्हता, ट्रान्सलेटर नव्हता. आता ह्यांनी जर संविधान वाचले तर मी मराठी ट्रान्सलेट करून वाचलं. ती पण सुविधा आहे. म्हणजे भाषेची पण अडचण नाही साहेब, ते ट्रान्सलेटर आहे त्याच्यात. तर आज परिस्थिती अशी आहे, या 72 रोगावरती एकच उपाय आहे. तुमच्यासारखी माणसं आमदार तिथे व्हायला पाहिजे. तो साहेब की जे प्रश्न मांडतील, जे कायद्याचा बदल करणारा, सभागृहामध्ये विधिमंडळ म्हणजे त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. काल तुम्ही युट्यूबला बघितले असाल, भास्कर जाधव हे अभ्यासू आमदार आहेत चिपळूणचे, आणि आशिष शेलार यांना ते विचार मांडून देत नाही. मुलांनो लक्षात घ्या, जोपर्यंत त्या डाव्या पक्षांनी फार मोठं काम केलेलं आहे कोटे मॅडम, पण आपण पैसे खाल्ले नाही, आपण भ्रष्टाचार केला नाही, म्हणून आपल्या पक्षाचा निधी शून्य आहे. शेका पक्षाचा निधी किती आहे? आमच्या पक्षाकडे पैसे किती आहेत? 0 पैसे. मी आताच बातमी वाचली, काँग्रेसकडे 800 कोटी आहे आणि बीजेपी ज्याची निर्मिती 2000 साली झाली त्यांच्या पक्षामध्ये 8000 कोटी रुपये पास झालेले आहेत. तर माझी तुमच्याकडे मागणी आहे, नरेंद्र मोदी यांनी असा कायदा पास केला की जो सुप्रीम कोर्टाने रद्द केला, की जे देणगी देतात त्यांची नावं तुम्ही डिक्लेअर करू नका. म्हणजे रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा, पण आमचा शेका पक्षाचा नेता कोण जयंत पाटील, तो कोणाचे पैसे घेत नाही. पण आमच्या इथे जो धीरूभाई अंबानीचा कारखाना आहे तो इथे आमच्या नद्या प्रदूषित करतोय, वायू प्रदूषित करतोय. JSW मी ज्या गावात राहतो तिथे 5 मिनिटात 1/2 इंच प्रदूषण आहे, पण तो पैसे देतो मोदीला. तर तुम्हाला जर संघटना चालवायची असेल तर निधीची पण आवश्यकता आहे. या सगळ्या गोष्टी सांगायचं कारण असं आहे की आज मला चांगला वकील भेटला, माझी जर केस बी झाली तर बघा बाबा, आज देशावरती 18% GST असताना शिक्षकांची बदल आहे. आज मी कोकण एज्युकेशन सोसायटीचा डायरेक्टर आहे साहेब. आमच्या संस्थेमध्ये 100च्या पेक्षा जास्त शिक्षक कमी आहे. श्रीवर्धन मध्ये मी गेलो तर तिथे पीटीचा शिक्षक गणित शिकवतो, पण त्यांच्या संस्थेच्या 2च शाळा आहेत. अरे बाबा हसू नका, तुम्ही अलिबागला राहता, गौतम पाटलाच्या शाळेत म्हणून या सुविधा आहेत माझ्या राजांनो, अन्य ठिकाणी या सुविधा नाही. हा गौतम पाटील दत्ता पाटलाचा नातू आहे. यांनी आजोबांनी जे शिकवण दिली, गरिबांची मुलं शिकली पाहिजे, ते तो काम करतो. त्याबद्दल त्याच्याबद्दल टाळ्या वाजवा माझ्या राजाला. कारण ह्याच्या ठिकाणी दुसरा कोण माणूस असता तर त्यांनी हे प्रवचन ठेवलं नसतं, यांनी दुसरं प्रवचन ठेवलं असतं. त्या मॅडमनी सांगितलं 26 जानेवारी महत्वाची नाही, 22 जानेवारी महत्वाची केलेली आहे. लोकांचा मूळ विषयापासून लोक प्रवृत्त व्हायला पाहिजे. धर्म ही आपूची गोळी आहे. धर्म ही आपण सगळे आपूच्या गोळीत आहात. लक्षात घ्या, बाळाराम पाटील यांनी प्रामाणिक काम केलं, पण मतदार पैसे घेतात हे मला माहिती होतं, पण शिक्षक पण पैसे घेतात म्हणजे मला धक्का द्यायचा.
अरे बाळाराम पाटील पैसे खात नाही, पंडित शेठ पैसे खात नाही, आमच्याकडे पैसे नाही, पण आमच्याकडे बुद्धी आहे, आम्ही प्रश्न मांडू शकतो. आज बाळाराम पाटील सारखा आमदार त्या सभागृहामध्ये नसल्यामुळे साहेब शिक्षकांचे प्रश्न मांडत नाही. आज विधानसभा 5 दिवसात कार्यक्रम संपला. आज आपला किती तास झालाय कंटिन्यू. असं सभागृह चालत नाही, सभागृह असं चालत नाही. ताबडतोब विरोधी पक्ष काय सत्ताधारी पक्ष अडचण निर्माण करतात. तर आज तुम्ही आज चांगला विषय घेतला. जीएसटी वाल्यांना मी सांगतो तुम्ही त्याचं प्रबोधन करा. आज 2014 आणि आज 2024 आहे. 10 वर्षात काय झालंय? 10 वर्षामध्ये तुमच्याकडे शिक्षकांची भरती झाली? साहेब आता मी प्रत्यक्ष मॅच खेळतो. मी शिक्षण क्षेत्रामध्ये या जिल्ह्यामध्ये माझं योगदान महत्वाचं आहे. हे जे जनता शिक्षण मंडळ आहे हे उच्चवर्णीय लोकांकडे होतं. आमचे नेते भाई जयंत पाटील यांनी हे निवडणुकीद्वारे हे ताब्यात घेतलं. दत्ता पाटील यांनी डेव्हलपमेंट केली आणि त्याच्यावरती शिखर आमच्या गौतम पाटलांनी केलेलं आहे. माझ्या राजांनो एक लक्षात घ्या, मुलांनो लक्षात घ्या, कोकण एज्युकेशन सोसायटीची स्थापना माझे आजोबा नारायण नागू पाटील यांनी 1916 मध्ये रोहा येथे केली. या रायगड जिल्ह्यातील पहिली मुख्याध्यापिका लक्ष्मी नारायण पाटील ही माझी आजी होती. त्यावेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये गरिबांची मुलं शिकली पाहिजेत म्हणून हे काम केलं. आज राज्यामध्ये पक्ष भरपूर आहेत, जिल्ह्यात पक्ष भरपूर आहेत, पण शिक्षण संस्था कोणाची आहे? एका पक्षाची आहे. ही कोकण एज्युकेशन सोसायटी एक मतांनी साहेब या प्रभाकर पाटलांनी ताब्यात घेतली आणि खऱ्या अर्थाने मंडल आयोगाची स्थापना व्हीपी सिंग यांनी केली. पण दत्ता पाटील यांनी 76 साली मंडल आयोगाची स्थापना केली. इथे सगळ्या लोकांना, सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना रोजगार दिला. मुलांना तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की पूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये प्रगती नव्हती. सगळे शिक्षक सांगली, सातारा, नांदेड येथील असायचे. जेव्हा दत्ता पाटील या संस्थेचे चेअरमन झाले तेव्हा म्हात्रे झाले, पाटील झाले. ही क्रांती आम्ही केली माझ्या राज्यात. आज पण आमचे लोक इतिहास लोकांना सांगत नाही. तो इतिहास सांगायला पाहिजे. कोणी काय केलंय? या रायगड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना प्रभाकर पाटील यांनी जिल्हा परिषदची इमारत बांधली आणि त्यांनी नाव काय ठेवलं? शिवतीर्थ. शिव म्हणजे कल्याण आणि तीर्थ म्हणजे कल्याणकारी योजना या जिल्ह्याला द्यायचं काम या प्रभाकर पाटील यांनी केलं. माझ्या राजानो खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये जर शिक्षण कोणी पोहोचवलं असेल तर दत्ता पाटील आणि प्रभाकर पाटील यांनी केलं. शहरातलीच मुलं शिकली नाही पाहिजेत तर ग्रामीण भागातील पण विद्यार्थी शिकली पाहिजेत ही कल्पना त्यावेळेला त्यांनी मांडली. आणि आमची जी एकमेव संस्था आहे ती आता संजय पाटील चालवतात. नंतर आमचे गौतम पाटील आहेत. 1 रुपया न घेता शिक्षकांची भरती. आता मान्य त्याला शिक्षण अधिकारी किती पैसे घेतात ते काय आमच्या हातात नाही, पण आमचा चेअरमन त्याच्यावरती सही करतो. पण आज गौतम पाटलांना मी धन्यवाद देईन. सध्याची राजकीय परिस्थिती सांगितली, शिक्षणाची पण परिस्थिती सांगितली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फार मोठे उपकार आहेत. जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा मी जेव्हा भाषण करतो तेव्हा मी हा मुद्दा मांडतो. आणि शिक्षण अधिकार हा जो कायदा पास झालेला आहे सगळ्यांना चांगली सुविधा मिळाल्या पाहिजेत. साहेब मी ज्या गावात राहतो हे अलिबाग शहर आहे, माझं गाव खेड आहे. म्हणजे तिथे दादागिरी करणारे लोक राहतात. अशी त्याचं नाव म्हणजे पेजारी गाव. म्हणजे पेजारीचं नाव घेतलं तर लोकांना घाबरतात, तो दरार आहे. पण आज चित्र बदललेलं आहे. मी ज्या गावात राहतो त्या गावातले 100 मुलं आज अमेरिका, जर्मन, लंडनला आहेत. माझ्या राजानं शिक्षण हे महत्वाचं आहे. पूर्वी व्यापार महत्वाचा होता. गरीब कुटुंबातले लोक शिक्षणाच्या जोरावरती त्यांनी त्यांचं अर्थकारण बदललेलं आहे. मला अभिमान वाटतो की आमचे राऊत डॉक्टर मुंबईचा 1 नंबरचा डॉक्टर आहे.
अनेक विद्यार्थी अमेरिकेला आहेत, कोण जर्मनला आहे, कोण लंडनला आहे. हे शिक्षण हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही जो हा विषय घेतला शिक्षण परिषदेला, मला आनंद वाटला. आणि तुमच्यासारखी माणसं हे भावी आमदार व्हायला पाहिजे, तरच ही सगळी सिस्टीम बदलेल. नुसतं भाषण करून हे होणार नाही. तर पंडित शेठला पण एक मताचा अधिकार आहे, त्याच्याकडे झाडू मारणाऱ्या बाईला पण एक मताचा अधिकार आहे. केवळ भाषण सांगून होणार नाही. आज कोण आहे आमदार? आमदार कोण आहे? विधान परिषदेमध्ये आमदार कोण आहे? हे नियम का बदलले? ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत ते आमदार आहे. नियम कोण बदलणार? अरे क्रिकेट मध्ये मॅच खेळता ना तुम्ही, एका ह्यानी आउट दिला की नॉट आउट करायचा अधिकार कोणाला असतो? थर्ड अँपायरला. थर्ड अँपायर सांगतो नाही आउट नॉट आउट आहे. तर हे कायदे पास करणाऱ्या विधिमंडळामध्ये आपल्या विचारसरणीची लोक तिथे गेली तर हे कायदे पारित होतील. पण तुम्ही काय करता? 2024 आला की कमळ जो उठतोय तो कमळ मध्ये जातो, बसायला जागा नाही. अरे व्यासपीठावर 6 खुर्च्या आहेत. रोज बघतोय, आज माझ्या बाजूला बसलाय धैर्यशील पाटील, तो कमळामध्ये गेला. कोण दुसरी आदिती तटकरे रोहायला शिकली तुला मी, ती काय फॉरेनला गेली नाही. नंतर शिक्षण घेऊन फॉरेनला गेली असेल तर काय मला माहिती नाही. आणि तिला अध्यक्ष मी केली, हे पण सांगतो. मंत्री आहे ती, अध्यक्ष मी केली. एक लक्षात घ्या, ही सगळी परिस्थिती लोकांना सांगितलं पाहिजे. प्रतिष्ठान भरपूर आहे, पण मला गौतम पाटील यांनी मला बोलवलं. मी काय आमदार नाही, काय कुठल्या ह्याच्यात नाही, पण मला इथे बोलवलं. पण मला बऱ्याच वर्ष पक्षाने आणि जनतेने या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. बरेच IAS अधिकारी, दीपक केसरकर माझ्याबरोबर आमदार होते, ते आज मंत्री आहेत. तुम्ही त्यांचं वर्णन तुमच्या भाषेमध्ये केलेलं आहे. आज खऱ्या अर्थाने मी FY ला ह्याच कॉलेजमध्ये होतो, तेव्हा मला जपानचा इतिहास, मी इतिहासात पास झालो, कारण माझा इतिहास आवडीचा विषय आहे. त्यावेळच्या राजांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिकायला पाठवलं. आज जपान हे तांत्रिकदृष्ट्या एक नंबरचं राज्य आहे. का त्या राज्यकर्त्यांनी बाकीच्या पैशा कामावरती खर्च करण्यापेक्षा आता काय खर्च करतात? पर्यटनाला खर्च, पंडित शेठचा पुतळा, गौतम पाटलाचा पुतळा, याच्यावरती खर्च, बंगल्यांच्या दुरुस्तीवरती 30 कोटी रुपये खर्च, आणि शाळेच्या यांना पगार नाही. मी शेवटचा मुद्दा सांगतो गौतम पाटील, की आज मी तुमच्याकडे येण्यापूर्वी माझ्या शाळेला भेट दिली. आज माझ्या पेजारी गावामध्ये माझी मराठी शाळा आहे. मी साहेब जिल्हा परिषदचा सभापती होतो. राज्य सरकारने धोरण केलं होतं की 4थी पर्यंतच प्राथमिक शाळा चालू व्हायला पाहिजे. आता माझं अपंडित शेठ आहे, त्यावेळेचे भोसले CEO होते, त्यांना मी सांगितलं ही शाळा 8वी पर्यंत जायला पाहिजे. तेव्हा पंडित शेठ शास्त्राचा नियम नाही, ते मला काय माहिती नाही, पण मी माझ्या गावापासून मी साहेब सुरुवात केली. मी माझ्या शाळेचा सभापती आहे, पवनार हायस्कूलचा. आता सभापतीचं काय काम असतं की खाजगी शाळा चालू ठेवायच्या आणि प्राथमिक शाळा बंद करायच्या. आज गौतम पाटील पेजारी मराठी शाळेला जिल्ह्यातला 1 नंबरचं बक्षीस मिळालं. तुम्ही जाऊन जाता येता भेटा. तर त्या शिक्षकांनी मला बोलवलं, शिक्षकांनी बोलवलं, बाबा पंडित शेठ असं झालं तसं झालं, आपल्याला बक्षीस मिळालं 3 नंबरचं. ऐकण्यासारखी गोष्ट आहे. तर शाळा तर 1 नंबर आहे. तर मी माझ्या पद्धतीने फोन लावला मुख्य शिक्षण अधिकाऱ्याला, मॅडम ज्याला 1 नंबर मिळालाय त्या शाळेला मला भेट द्यायची आहे. आमच्यात काय उणीवा असते ते आम्ही त्याच्यात दुरुस्त करू. मी आता येताना आलो तर त्या मॅडमचा फोन आला, पंडित शेठ तुमच्या शाळेला 1 नंबरचं बक्षीस दिले. म्हणजे प्रश्न विचारणारी माणसं समाजात निर्माण करायला पाहिजेत माझ्या राजानं.
आणि माझी हायस्कूल तुम्ही सर्वे करा, हायस्कूल मधला जो सभापती असतो तो प्राथमिक शाळा पण करतो. राज्यामध्ये एकमेव पंडित आहे की माझ्या मराठी शाळेमध्ये साहेब 250 विद्यार्थी आहेत आणि शाळेची स्पर्धा तुम्ही जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांनी भेट द्या. माझी मागणी आहे, माझी बहीण आमदार मीनाक्षी पाटील हिने तिच्या मुलाला शिकवण्यासाठी पेजारीला इंग्लिश मिडियमचे जो आस्वाद पाटील आज काय कामामुळे आला नाही. तर माझं शिक्षण पण माझ्या गावात झालं. माझं शिक्षण काय अमेरिकेत झालं असतं तर मी ते आलो पण नसतो, हायफाय खात आलो असतो. तर त्या शाळेचा निकाल पण 100% आहे. पण गौतम पाटील परिस्थिती साहेब अशी आहे, मराठी शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांना पगार 80,000 आणि विद्यार्थी किती 2, 4, 5. आणि माझ्या शाळेत इंग्लिश मिडियम मध्ये जी शिक्षिका शिकवते तिला पगार किती आहे 10,000. तर माझी मागणी आहे या परिषदेच्या मार्फत, भाषामध्ये राजकारण करू नका. इंग्लिश मिडियमच्या शाळा पण सरकार मान्य करा आणि खऱ्या अर्थाने ही क्रांती व्हायला पाहिजे. कारण इंग्लिश ही ठराविक समाजापुरतं मर्यादित राहता कामा नये, ती गरिबांपर्यंत पोहोचली पाहिजे. जेव्हा महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झालं, खैर म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. पूर्वी मुंबईला फ्रेंच भाषा शिकवायची, जर्मन भाषा शिकवायचे, इंग्लिश शिकवायची, पण त्यांनी सिस्टीम बंद केली. मी हे सगळे विषय आहेत. मी आज पुन्हा एकदा पण मी रोशन पाटील यांना धन्यवाद देईन की नाही तर मी अगोदर भाषण केलं असतं तर मी निघून गेलो असतो. तुमचे विचार मला ऐकता आले नाही, पण तुमच्या विचारांना मी प्रभावित झालो निश्चित. आणि या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की शिक्षणावरती काम करणारे लोकप्रतिनिधी पाहिजेत की क्रिकेटची मॅच करणारे लोकप्रतिनिधी पाहिजेत, हा प्रश्न निर्माण झालाय माझ्या राजानं. आज 10वीची परीक्षा आहे गौतम पाटील, तुमच्या परिषदेची मागणी असली पाहिजे. आज युट्यूब वरती मॅच आहे, गरिबांची मुलं मॅच बघतात. तर तुमच्या परिषदेमध्ये तो एक मुद्दा ऍड करा की परीक्षेच्या काळामध्ये राजकीय पक्षांना विनंती करा की ते मॅच होता कामा नये. तुम्ही जर मॅच खेळला तर सगळेच तेंडुलकर होणार नाही, एखादा होईल, पण सर्वच जर शिकले तर तुमच्या घराची अर्थकारण बदलेल, तुम्हाला समाजामध्ये प्रतिष्ठा मिळेल. मी एका कार्यालयात जाऊन माझं तुम्हाला भाषण संपवतो. मी एक कार्यालयात गेलो, ती बाई माझ्या अंगावर आली, काय झालं मॅडम? अरे काय कंडिशन चाललंय तुमच्या ह्याच्यात? रोज तुम्ही मॅचेस भरवता, कबड्डी झाला की क्रिकेट झाला की नगरपालिका, काय चाललंय काय? अरे माझा मुलगा शिकत नाही, तो दिवसभर लाईव्ह मॅच बघत बसतो रात्री, आणि जर परीक्षेत नापास झाला तर मी त्याच्यावरती खर्च केलेला आहे. एक लक्षात घ्या, साहेबांनी जे सांगितलं कॅल्क्युलेशन, मी शिवधनला गेलो, एक ग्रामपंचायतीची कर्मचारी मला भेटायला आली, पंडित शेठ मला नोकरी द्या. मी माझ्या सवयीप्रमाणे तिला विचारलं, मॅडम तुम्हाला पगार किती आहे? तर मला 10,000 पगार आहे. मग एक माझी मुलगी आहे, तिच्यावर खर्च किती होतो? पंडित शेठ माझ्या 3,000 ते 4,000 रुपये खर्च होतो, पण मी काटकसर करते पण मुलाला शिकवते. ह्यानी जे सांगितलं की आज प्रत्येक नागरिक त्याच्या उत्पन्नाचा 25% 50% खर्च करतो, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार जो घटनेने अधिकार दिलेला आहे शिक्षणावरती खर्च करायला, तो काय करत नाही. याचं एकमेव उत्तर आहे की त्यांना विचारणारे लोक नाहीत. जोपर्यंत सभागृहामध्ये विचार करणारे लोक जात नाहीत, आणि सगळी जादूची कांडी तुमच्या हातात आहे. 2024ला भूलतापना भरू नका, गॅरंटीवरती विश्वास ठेवू नका. जे लोकप्रतिनिधी समाजकारणामध्ये विरोधी पक्ष असणं आवश्यक आहे, निंदकाचे घर शेजारी असलं पाहिजे. आज सगळेच एका पक्षामध्ये गेले तर डिबेट होणार नाही, चर्चा होणार नाही. लोकांचा विचार ऐकले पाहिजेत. का सगळ्यात माणूस का सर्वज्ञ नसतो. मी स्वतःला विद्यार्थी समजतो, मी रोज माझ्या ज्ञानामध्ये भर पाडत असतो. आणि मुलांना शेवटचा मुद्दा सांगतो, या देशाचे माझे पंतप्रधान
राजीव गांधी यांनी पहिली कॉम्प्युटरची निर्मिती केली, त्यावेळेच्या विरोधी पक्ष असणाऱ्या बीजेपीने त्याला विरोध केला होता, म्हणून आज तुमच्याकडे ऑनलाईन सगळं झालाय, ऑनलाईन पेमेंट होते. पण याची निर्मिती या युपीए सरकार आणि काँग्रेसने केली, हे पण लोकांना तुम्ही सांगायला पाहिजे. आता विद्यमान सरकार ज्या लोकांनी 70 वर्ष काम केलं त्यांची उणीजुणी काढतात, पण 70 वर्षात जो भिकारी देश होता त्याला महासत्ता बनवण्याचं पाया या काँग्रेस सरकारने केलं, हे पण तुम्ही सांगायला पाहिजे. पुन्हा एकदा या चर्चेमध्ये मला गौतम पाटील यांना बोलवलं. दत्ता पाटील यांची खऱ्या अर्थाने जयंती त्यांना अभिप्रेत असणारी आज त्यांच्या नातवांनी केली, त्याबद्दल मी त्याला सलाम करतो. आणि खऱ्या अर्थाने असेच कार्यक्रम, एखादी मॅच एखादी टुर्नामेंट झाली नाही पण डिबेट व्हायला पाहिजे, चर्चासत्र करायला पाहिजे. खऱ्या अर्थाने तरुणांना योग्य दिशेने न्यायचा मार्ग शिवप्रतिष्ठानने केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मी सगळ्यांना नमस्कार करून माझे विचार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.